हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? आणि आज ॲज युजल मी ह्याच्या आधी शूट केले होते, भरपूर काय काय शूट केले होते, पण सगळं बिना कॅमेरा चालू करताच शूट केले होते. त्यामुळे माझं ते सगळं शूट गेलं. माझं भाऊ मला बोलवायला जाऊयात. तर आज आहे ते म्हणजे पौर्णिमा. ती आजच आहे का उद्या होती ते आम्हाला माहीत नव्हतं. कन्फ्युजन मध्ये मध्ये थोडंसं झालंय, पण आता फायनल झालं आमचं आजच आहे. तर ते एकदा आमचे चूल मांडायचे चालू आहे, पण आमच्या हर्षनी काहीतरी आयडिया दिली तर आम्हाला. ते म्हणजे हे जे डेरा ठेवायचं आहे ते त्याच्यावर ठेवायचं, म्हणजे त्याच्यावर डायरेक्ट करायचं. पण त्या आयडियाला मी रिजेक्ट केले आहे. सरळ मॉडर्न गॅसवर करू म्हणाले. मॉडर्न गॅसवर करायचं आहे पण असं फील छान येते ना रे हर्ष. हे आहे बघा माझं साथी. मी जे म्हणेल ते हा म्हणते आणि आम्ही आमचं जळण दाखवते तुम्हाला. जेव्हापासून मम्मी शब्द म्हणली ना जळण, तेव्हापासून लय आवडलं आहे मला. तर हे जळण आणलं आहे मी आणि हर्षने जाऊन. अजून आमच्या घरातला एक मेंबर यायचा आहे, त्याला अजून काय आयडिया पण नाही की आम्ही असं असं काहीतरी करायला. तिने म्हणेल रोज तिने घरी आली की काहीतरी नवीन उद्भवून ठेवलेलं असेल. पण करूयात चला. दूध आता आम्ही चुलीवर करतोय, हे अजून सांगितले नाही, बाकीचं सांगत बसले. करूया आणि बघूयात आधी आमची चूलच बनते का नाही, का डायरेक्ट गॅसवरच जावं लागणार आहे. प्रतीक्षा जी आहे ती आता सामान आणायला गेली आहे भाजीचं, आणि बघू आता आणते. त्यानंतर आमची दिव्या आहे घरी चौकशा करायला फोन केली होती की काय करायला की नाही आम्ही, पण आम्ही तिला काय सांगितलं नाही आहे. आल्यावर तिला सरप्राईज आहे चांगला, तिने येतच असेल आता. तर आता आमच्या चुलीवर आम्ही जळण जे आहे त्या हर्षने घातलं आहे आणि दूध जे आहे ते पण ठेवलं. आणि आता हार शुभारंभ करायला आहे. जल्दी यायचं नसतं, याला सगळं स्वतःला करायचं असतं. दूर तर उडायला. अबे दुधाला उकळी फुटायली आहे, बुडबुडे यायला. हा हे आमच्याकडं मसाला जे आयता मसाला भेटतो ना ते आमच्या घरातले खात नाहीत. 2 वर्ष आम्ही तेच घातला होता, पण एकाने पण त्याला दूध ते पिलं नाही आहे. त्यामुळे आम्ही डायरेक्ट त्याच्यात काजू बदाम आणि विलायची पावडरची पेस्टच करून घेतली. तर ही घालून घालूयात. पेटतं का? काय कसलं पेटायला, जरा फुकलं की पेटायला. पोळायचं बाबा. अरे उकळायला. हे आमचं दूध जे ते उकळायला चालू झालं थोडं थोडं, आणि धूर तर लईवर येईल आता. चूल पेटवली आहे आणि आत्ता ह्याचे लाकडं जळायला चालू झालं. हे बघा छोटेच आहेत लाकडं पण जळायलात. आणि या दुधाला अजून काय घंटा फरक पडे नाही. इट्स अ फॅमिली टाईम स्पेंड करायचं म्हणून मी चालू केलेलं आहे. आणि माझी फॅमिली सगळेजण आज जाऊन बसली आहे आणि मी इथे एकटीच आहे या सगळ्या अंधारात. बस पेटला का? दमकाड पेटवल्याशिवाय करताय. पेटलं फुगा उकळून एकदमच खाली आलं की मग आमचे फेफडे बाहेर यायचं. आमचे जे फेफडे आहेत ते बाहेर यायचं, पण दूध काय उकळे नाही. एवढी आग लागली काय पण करायला यार. ह्याला साईडला ठेवणं लय रिस्की आहे. हॉर्स इज इंजुरियस फॉर हेल्थ. यार तुम्ही झाडांचं किती वाटोळ करता ना. का? कुठले झाड? या पानावर काढली. काय हे भगवान, बापरे. झाडापासून बनते त्याचं म्हणाली ना. करेक्ट भाई, कॉमन सेन्स होतं यार हिचा. दूध फुटलं का बघ. नाही उकळायला दाखव ना उकळायला. कमी झालं ग. अरे पेटव रे पेटव. अगं दिव्या, चंद्र आला एकदा. नाही डायरेक्ट दीदीला नको पता. इट्स फायनली हॅपनिंग. काय झालं म्हणजे? हे आला. जी माय कधी सांगते मग माय. नाही ग फुटलं साय आहे ती. नाही फुटला नाही, ते लय वेळ झाला. आता आम्ही ठेवलं सकाळच्या पहाटेच्या 4ला. जास्त आता सेकंड काय दीदी भजीचा. आणि आता इट्स रिस्की. हरजारे लाल तरी पण मला बोलावं लागतं. बघा तो का कसं करायला. माझ्या अंगावर आले पोळायचं मला.
दीदीच्या गालावर दिसते का पोळलेलं तो का दोघा पांढरं पांढरं पेटला. तर परवाच मी ते काय करायला ते कडकण्या करायला ना तेव्हा एक कडकणीचं ते गोल असतं ते मी टाकले. तर ते टाकायच्या तेल काय दिसेनाच. तेलला पेटेल रे. तेल कसं पेटतंय का? ते आत जाऊन तेलला पेटतंय. एडीएस का तू? अगं ये तू शानेस का? अगं तेल कसं पेटत असते? अगं, हे आग जर जास्त वर आली ना तर तेल पकडतंय. तर तसं झाल्यानंतर ना एक पुरी चुकून माझ्या हातातून निसटली आणि तेल माझ्या गालावर तो ते आला. दिसायला इथं पांढरं 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 दिसायला का नाही? दिसायला. ते पूर्ण काळं झालं होतं पण ते मला काहीतरी करायच्या आधीच ते निघून गेलंय. बरं नाही तर माझ्याशी लग्न कोण केलं असतं? हो तुझ्याशी लग्न करायला बसते तर. काहीच होईल तिथे कुठलं वाव बोलायला. म्हणूनच वाव म्हणायला. हा असं आहे. भुकतुक तिकडून यायला ते आग तिकडूनच पेटवायची ना. पेटली आहे ना, थांब ना बाहेर आहे. सो आता आमचा जो भजीचा आहे तो आम्ही आतमध्ये करायला फक्त दूध आहे ते परत ठेवलंय आणि माझी प्रतीक्षा कॅमेरा हलवायली आहे. तर राडा तर लय घातले मी पण प्लॅन जो आहे तो काय म्हणते अनसक्सेसफुल झाला आहे. पण आपण याला नेक्स्ट टाइम नक्कीच ट्राय करूयात कारण माझी मम्मी म्हणाली की हे जे काडे आहेत ना ते ओले आहेत. कोणाला माहित आता ओले आहेत का काय पण असं थोडी चोल असते. पण या दुधाला तरी तापूयात. चला भजी काय करतात माहित नाही मला. तर चला ते आपल्या तयार आहे ही भजी. भजी एवढेच नाही आता भरपूर होते. अर्धे संपले आहेत खाऊन. लिंबू आणि हे मसाला ह्याने तयार केला त्या भुट्ट्याचा. आणि इथं आहेत आमचे 5 भुट्टे आणि खाणारे पण सगळे बसले आहेत मेंबर्स बाहेर. आणि इथं मी आहे आणि मी तुम्हाला चंद्र पण दाखवते बघाच. चंद्र पण आला. आता हे नी चंद्र ते दुधात दिसायला पाहिजे म्हण. बास की त्याचा प्रकाश पडला. ह्याच्यात बघ. होक 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 शूट करली का? आणती का आता तू? तिकडून दाखव पाठीमागे. घालू देणार हो नाही. हे उचल पुढचा क्लास ते दे पास कर करणार तुला नाही येत. चला सगळे प्या आणि झोप आता. सगळ्यांचा चंद्र बघून झाला आहे. ए हे चंद्र ए चंद्र सूर्य ग्रहण लागलेला माझ्या चंद्राला चांदणी दिसलीच नाही. चांदणी. चला टॉपिक चेंज प्लीज. टॉपिक चेंज पटकन पटकन. चंद्रा इथे कसला भारी चंद्र. त्यांना बघू दे ना. वर आहे एक वरून 2 नंबर लाईन मध्ये आहे बघ. नाही आता जाग बाई बाहेर जा. चल 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 निघ निघ बाहेर 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 ढकललेला मम्मी. चला तर मग आता मी सकाळपासून व्लॉग आत्ता चालू केली आहे. 3-4 वाजायचं चालले असतील. तर माझे केस असं दिसायला कारण भरपूर तेल लावलं आहे मी यांना. आणि आता लावून ही खूप वेळ झाला आहे. आता थोड्या वेळाने मला यांना धुवायचं आहे. पण त्याच्या आधी हर्ष त्याने जाऊन आता गोकर्ण जे वेल असतात गोकर्णाच्या फुलांचे त्याच्या बिया आणल्या आहेत हे. तर हे आता मला लावायचं आहे जाऊन. तर आम्ही त्या मंदिरात गेलो होतो रूपाभवानी मंदिरात. तर तिथं बाहेर स्टॉलमधून आम्ही कुंडी आणलो होतो. प्लास्टिकचेच आहेत छोटे छोटे पण घ्यायचे होते आम्हाला. तर आणले आहेत आणि त्याच्या 2 कुंडींमध्ये आम्ही लावून पण झालं आहे. तर काय लावून झालं आहे एका कुंडीत माझ्या मनाचं लावलं आहे आणि एका कुंडीत हर्षच्या मनाचं झाड लावलं आहे आम्ही. तर आता त्याने आणखीन काहीतरी आणलं आहे बघा पाठीमागे दिसायला. बघूयात काय आहे. ही जास्वंदाचं आहे आणि हे 32 पाकळ्यांचा मोगरा आहे. मोगरा. मला मोगरा लावायचंच होता किती दिवस झालं. बरं झालं. कसं लावायचं त्याला? हे असंच लावायचं एवढं अर्ध जमीन घालायचं मग इथून बघूयात कसं लावायचं जाऊन लावते. आणि हे गोकर्णाचं पण लावूयात. आणि आता आम्ही कोणकोणते झाड लावले ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा हे असं आम्ही कुंड्या आणल्या होत्या तिथून मी आणि हर्ष. आमचं तिथं गेल्यानंतर फक्त 1च होतं कुंडी घ्यायचं. त्यात पण आम्ही आधी 10 रुपयेवालेच घेणार होतो पण तिथं यावेळेस 20 रुपयेवाले पण आले होते. त्यामुळे 20 रुपयाची एक अशी घेतली ती. छान आहे जास्त मोठी पण नाही आहे आणि पण छान. आणि याच्यात आम्ही लावलं आहे ते म्हणजे गुलाबाचं लावलं आहेत.
पण हर्ष म्हणाला की हे गुलाब गुलाबी कलरचं गुलाब आहे, रेड कलरचं नाही आहे. ते हर्षने लावलं आहे. एक दुसऱ्या कुंडीत दुसरं लावलं आहे त्यांना, ते म्हणजे पेरूचं लावलं आहे. हालाकी हे लावायला माझी संमती अजिबात नव्हती, पण तर ह्यानं हे एक आणलं आहे. त्यानं म्हणाले जास्वंदाचं आहे, पण ऑलरेडी आमच्याकडे जास्वंदाचं इथं आहे. हे जरा पिंक कलरमध्ये आहे. मागं तुम्हाला दिसत असेल माझं मनी प्लांट मी इथं लावून आली आहे. आधी आतमध्ये जिथं मी ठेवले होते ना, आतमध्ये मी जिथं ठेवले होते तिथं त्याला सनलाईट आपला सूर्यप्रकाश भेटत नव्हता, त्यामुळे त्याचे पानं जे ते पिवळे पडत होते, म्हणून मी त्याला इथं बाहेर आणून ठेवली. बघू आता इथं कसं ग्रो होतं आहे ते. तर इथं आणून ठेवली आणि मी त्याला असं इथं वरती चढवली आहे. तोपर्यंतसाठी दुसरीकडं कुठं आता माझ्याकडे जागा नाही आहे. तर इथं ह्यांचं ऑलरेडी होतं, ते म्हणजे जास्वंदाचं झाड रेड कलरचं होतं. हां, आणि आणखीन एक गुलाबाचं ती कुंडीत येईल की नाही माहिती नाही, म्हणून आम्ही इथं पण एक लावलो आहे जमिनीतच.